नाश्त्यासाठी काहीतरी चमचमीत आणि पौष्टिक बनवायचं असेल आणि घरी जर मूग असतील तर ही रेसिपी तुम्ही नक्की करून पहा, सगळ्यांना खूपच आवडेल। यासाठी मूग आणि तांदूळ मी भिजत ठेवले होते, 4 ते 5 तास भिजत ठेवायचे आहेत। यानंतर हे वाटून घ्यायचे आहेत। वाटताना यामध्ये आलं, लसूण, हिरवी मिरची आणि कढीपत्ता घालायचा आहे। थोडंसं पाणी घालून अगदी बारीक वाटून घेतलं आहे। यानंतर यामध्ये रवा घातला आहे। रवा घालून सगळं एकत्र मिक्स करून घेतलं। यानंतर 15 मिनटं हे मी झाकून ठेवलं। आता मैसूर मसाला डोशाची चटपटीत चटणी तयार करूया। इथे मी लाल मिरची थोडा वेळ भिजत ठेवली होती पाण्यात, भरपूर लसूण घालायची आहे, थोडीशी चिंच घातली, एक खजूर घातला आहे, गूळसुद्धा घालू शकता। यानंतर जिरं घातलं, भाजलेली चण्याची डाळ घातली आहे, चवीप्रमाणे यामध्ये मीठ घातलं आणि अगदी थोडं पाणी घालून ही चटणी वाटून घेतली आहे। तर ही चटपटीत अशी चटणी तयार झाली आहे। आता आपण डोसे बनवूया। पीठ पुन्हा एकदा मिक्स केलं, यामध्ये मीठ घातलं। आता याचे डोसे बनवूया आपण। तर इथे मी तव्यावरती 1 ते 1.5 चमचा पीठ घातलं आणि हलक्या हाताने हा डोसा पसरवून घेतला। डोसा कुरकुरीत झाल्यानंतर यावरती तयार केलेली मैसूर मसाला डोशाची चटणी पसरवून घ्यायची आहे। यावरती आता बटाट्याचा मसाला घालायचा आहे। तर याची पूर्ण रेसिपी तुम्ही चॅनलवर पाहू शकता। अगदी क्रिस्पी कुरकुरीत असा हा मुगाचा डोसा तयार होतो। याची जाळी तुम्ही पाहू शकता आणि आपण जी चटणी बनवली त्याबरोबर याची चव अप्रतिम लागते। एकदा तरी हा अख्ख्या मुगापासून बनवलेला डोसा नक्की करून पहा आणि अशाच चमचमीत आणि छान छान रेसिपीज जर पाहायच्या असतील तर छाया रेसिपीजला मात्र नक्की सबस्क्राईब करा।